नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आता ज्या भागात दिलं होती कांदळवन असत, ज्या कांदळवनाची सफारी करण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. ती कांदळवनाचा नेमका उपयोग काय? तर ज्यावेळी सुनामी वगैरे सारखे जे आपत्ती येतात किंवा वादळी वारे वाहतात, ते वादळी वारे रोखण्यासाठी किंवा सुनामीपासून संरक्षण करण्यासाठी तर या कांदळवनाचा उपयोग आपल्याला होत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होत नाही. किंबहुना निसर्गाच्या सानिध्यात जे खाडीत पक्षी असतात किंवा खेकडे मासे वगैरे जे असतात, ते मासे सुरक्षित राहिले पाहिजे, जेणेकरून पावसाळ्याच्या वेळी ज्यावेळी आपण मासेमारी करतो त्यावेळी आपला उदरनिर्वाह योग्यरित्या झाला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा हे कांदळवन आपल्याला आपल्या मानवी वस्तीसाठी एक प्रकारे उपयुक्त ठरत असतं. तर असा एक त्या कांदळवनाचा आपल्यासाठी उपयोग आणि हे आताच्या युगात आपल्याला पर्यटनासाठी सुद्धा खूप पोषक ठरत आहे. परंतु कांदळवनात फिरत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे निसर्गाला धोका प्राप्त होणार नाही, किंबहुना इकडची आपल्याला नासधूस करायची नाही. आपण आनंद लुटण्यासाठी आलेलो आहोत, आनंद लुटला पाहिजे. धन्यवाद. तुमचं नाव कसं? अभय शेलटकर. अभय शेलटकर यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. कांदळवनाचा नक्की उपयोग काय, कशा पद्धतीने इकडच्या ग्रामीण जीवनावरती त्याचा चांगला परिणाम होतो, तसंच कांदळवनासाठी प्रसिद्धी कशी मिळाली, इथल्या लोकांना कशी चालना भेटते आणि तसंच उदरनिर्वाहाचं एक चांगलं साधन आहे. तरी एक चांगल्या पर्यटनस्थळी त्यांनी खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. आता तिकडून जर असं मागे मारा, तिकडून बाहेर पडूया.